कारण होणारा राजा आहे तो खुश होईल, त्याला आनंद होईल आणि तो मला बक्षीस देईल. तुम्हाला तो जेव्हा राजा बनेल तेव्हा मला एखादं पद देईल, एखादं मुख्य स्थान देईल की माझा कट्टर शत्रू त्याला तू मारलं आणि ती बातमी आता तू माझ्याकडे आणली. आणि शाऊल खरोखर मेला ह्याचा पुरावा म्हणून त्याची भाऊभूषणे आणि त्याचा मुकुट देखील तो सोबत घेऊन आला. त्याला बक्षीस मिळेल ह्याची इतकी खात्री. झालं काय? मला ते स्टेटमेंट दाविदाचं इतकं आवडतं आणि म्हणूनच आजच्या विषयाला मी नाव दिलेलं आहे उदारपणा आणि क्षमाशीलता हे गुण प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात असणं गरजेचं आहे. उदारपणा आणि क्षमाशीलता. दावीद एक सामान्य मनुष्य, चुका करणारा व्यक्ती, तरी तो देवाच्या मनासारखा का झाला त्याचं कारण या अध्यायामध्ये लिहिलं आहे. दुसऱ्या शमूएलामध्ये का झाला? कारण दाविदाची जी शिकवण होती तो कोणालाही कुठेही क्षमा करण्यास तयार होता. त्याच्या मनात इतकी उदारता होती आणि आपलं सर्व स्वार्थ सोडून त्याला माहिती आहे आता ह्या शाऊलानंतर देवाने मला ऑलरेडी अभिषेक केलेला आहे आणि आता मी देवाकडून पण निवडलेला आहे आणि आता मी त्या राजगादीवर बसणार आहे. तरी तो सर्व स्वार्थ सोडून आपलं सर्व जीवन त्यांनी देवाच्या हातात दिलेलं आहे. यालाच देवभूरूपणा म्हणतात, यालाच उदारपणा म्हणतात, याला क्षमाशीलपणा म्हणतात. आणि म्हणून तो देवाच्या मनासारखा झाला. आणि आज ही गोष्ट प्रत्येक त्या पुरुषाला, प्रत्येक त्या स्त्रीला जो ख्रिस्ती आहे, येशूला ओळखतो, त्याच्या जीवनात असणं गरजेचं आहे. क्षमाशीलपणा आणि उदारपणा. आणि आम्ही बघतो ज्या तरुणाला वाटलं मी वर्तमान त्या राजाकडे, होणाऱ्या राजाकडे आणलेला आहे, हा राजा खुश होईल, मला बक्षीस देईल आणि मला मोठं पद देईल, माझा सन्मान करेल, हा नाचेल, हा आनंदित होईल, हा मोठी पार्टी त्या ठिकाणी देईल, कारण त्याचा कट्टर शत्रू त्याला मी मारलेला आहे. दावीद काय म्हणतो? दावीद जेव्हा ऐकतो तेव्हा ह्या अमालेक्याने जे विचार केले होते त्याच्या स्वप्नात पण त्यांनी तसा विचार केला नसेल की दावीद ही गोष्ट करेल. खुश होण्याच्या ऐवजी, आनंद करण्याच्या ऐवजी, त्याला बक्षीस देण्याच्या ऐवजी दावीदाने आपले कपडे फाडले. दाविदासोबत जे होते सर्व त्यांनी पण आपली कपडे फाडली. बघा, एखाद्या देवभीरू, एखाद्या देवाला ओळखणाऱ्या, आपण ख्रिस्ती म्हणू, ख्रिस्ती व्यक्तीच्या सहभागितेमध्ये जे कोणी असतात त्याला कंपनी देणारे असतात, त्याच्या आजूबाजूला असतात, ते देखील त्या व्यक्तीचे गुण त्यांच्यामध्ये आलेले असतात. आपला राजा कपडे फाडत आहे, जरी त्याचा शत्रू ठार झालेला आहे, पण त्या शाऊलाबद्दल त्याला इतकं दुःख झालं, तो आक्रोश करत आहे, तो रडत आहे, आपली कपडे फाडत आहे. आणि असं लिहिलं आहे, संध्याकाळपर्यंत त्याने काही खाल्लं नाही आणि त्याच्याबरोबर त्याच्या लोकांनी काही खाल्लं नाही. एवढी प्रीती आपल्या शत्रूबद्दल, एवढा कळवळ आपल्या शत्रूबद्दल, एवढी क्षमाशीलतेचा गुण आपल्या शत्रूबद्दल. साधन आहे देवाच्या मनासारखं होणं, साधन आहे येशूचं आवडतं होणं. ह्या गोष्टी लागतात. मी रोज दिवसभर शास्त्र वाचत असेल पण माझ्या शत्रूला मी क्षमा केली नसेल, शून्य. दिवसभर मी आराधना करत असेल, दिवसभर मी प्रार्थना करत असेल,
पण कोणीतरी माझा शत्रू आहे असं मला वाटत असेल आणि त्याची हानी व्हावी, त्याचा नाश व्हावा असं मनसुबे मी बाळगत असेल, शून्य आहे. मी काही दिवसापासून सांगत आहे, सैतान हा जो अमालेकी पुरुष आला, अमालेकी हे यहुदी लोकांचे, इस्रायल लोकांचे नेहमी शत्रू. वर्तमान बी अमालेकी तरुणाने आणलं आणि हा सैतान ह्या अमालेक्याच्या भूमिकेत आमच्याकडे येतो आणि तो असं दाखवतो की तू खूप चांगला आहेस, तू प्रमुख आहेस, तू आता राजा आहेस, तू हुशार आहेस, तू चांगला आहेस आणि बघ मी तुझ्यासाठी सर्व करत आहे. मला तुझी काळजी आहे, मला तुझी पर्वा आहे, मला तुझ्याविषयी आपुलकी आहे. गोड गोड मीठ भाषण करून हा अमालेकी आमच्या समोर रोज येत आहे. आम्हाला तेच पाहिजे. कोणी गुदगुल्या केल्या आम्हाला हसू येतं. आम्हाला असं वाटतं कुठेतरी कोणीतरी मला चांगलं म्हणावं, कोणीतरी माझी स्तुती करावी, कोणीतरी माझ्याविषयी गुणगान गावं आणि मला लय भारी वाटतं. हा ट्रॅप आहे, हा पाश आहे. ख्रिस्ती व्यक्तींनो, ही फसवणूक आहे. जरी थोड्या वेळासाठी मला आनंद होईल पण त्याचा परिणाम भयंकर होईल. हा मालिकी दाविदाकडे त्या स्वरूपात आला, मी तुझ्यासाठी सर्व काही केलेलं आहे, मी तुझ्या शत्रूचा नाश केलेला आहे. हा अमालेकी येशूचे जेव्हा उपवास आणि प्रार्थना संपले बरोबर येशूकडे आला आणि त्याला माहिती होतं येशूला इतका भूक लागलेली आहे की त्याला भाकरीची गरज आहे. आणि हा शत्रू म्हणतो, काय म्हणतो, या धोंड्यांना आज्ञा कर, ते भाकरी होईल आणि मग तू खा. आपण म्हणू किती काळजी, किती फिक्र आहे माझी, किती पर्वा आहे ह्याला माझी, मी भुकेला आहे, कोणाला पडलेली नाही, मी 40 दिवस अरण्यामध्ये आहे, कोणाला माझं घेणं देणं नाही, माझे आई बाप आले नाही, पुढे गेला पाहिला आला. आपण असतो तर म्हटलं हे बस, तुला माहिती मी कोण आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. तुला माहिती मी देवाचा पुत्र आहे आणि तुला माहिती मी दगडांना आज्ञा दिली त्या भाकरी होतील, हे तुला माहिती आहे. तू किती माझा जवळचा आहेस, तू किती माझा मित्र आहेस. अशा भावनेने तो येशूकडे आला, पण व्यक्ती चुकीचा निवडला. तो येशू होता. आता म्हणतो मनुष्य केवळ भाकरी नव्हे. जरी त्याला भूक लागलेली आहे, जरी तो बोलला असता त्या धोंड्यांना भाकरी हो, भाकरी झाल्या असत्या, तरी तो म्हणतो मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर देवाच्या मुखातून येणाऱ्या प्रत्येक वचनाद्वारे जगेल. येशूला शक्य होतं का भाकरी करणं? होतं का? त्यांनी का तसं केलं नाही? जर असं केलं असतं तर त्याचं ऐकलं, त्याची आज्ञा पाळली असं झालं असतं. प्रत्येक जी गोष्ट मला भल्याची वाटते, मला आशीर्वादाची वाटते, मला चांगली वाटते, ती चांगली असतीच असं नाही, पुढे जाऊन ती मला पाशरूप होते. म्हणून मी कोणाचं ऐकतो, किती ऐकतो, कसं ऐकतो हे फार महत्वाचं आहे. प्रत्येक चांगला शब्द माझ्यासाठी चांगला नाही. मला इनफॅक्ट मला जास्त गोत्यात, मला जास्त अडचणीत आणणारा असतो. आणि म्हणून हा अमालेकी आम्हाला तिथे दिसतो आणि तो म्हणतो मी तुझ्या शत्रूला मारलेला आहे. पण दावीद म्हणतो, दावीद बघा त्या शत्रूवर म्हणजे शौलावर प्रेम करणारा आहे. आपण वाचूया मत्तयाचं शुभवर्तमान 5वा अध्याय, मत्तय 5
आणि त्याची 38 ते 42 वचनं मी वाचतो. मत्ती 5:38 ते 42 मध्ये लिहिलं आहे, डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात असे सांगितलेले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारितो त्याच्याकडे दुसरा गाल कर. जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाई देऊन दे. आणि जो कोणी तुला वेठीस धरून 1 कोस नेईल त्याच्याबरोबर 2 कोस जा. जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे, आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नको. आणि पूर्ण जे वचन आपल्याला वेळ नाही, आपण वाचा असलेलं आहे की थोडक्यात जर आपण पाहिलं की आमचा ख्रिस्ती लोकांचा ज्यांना येशू समजला त्याचा कोणी शत्रू नाही. हे उगाच आपण मंडळांमध्ये एक दुसऱ्यांसंगती भांडत बसलेले आहोत, आणि त्यामुळे मंडळांमध्ये 2 ते 3, 3 ते 4 तुकडे झालेले आहे. कोणी सकाळी बसतो, कोणी दुपारी बसतो, कोणी संध्याकाळी बसतो. ख्रिस्ताच्या एका शरीराचे एवढे तुकडे झालेले आहेत, कारण आम्ही समजतो कोणीतरी त्याच ख्रिस्ताच्या शरीरातील व्यक्ती, तिचं माझं जमलं नाही तर ती माझी शत्रू आहे. ख्रिस्ती लोकांचा एकच शत्रू, आणि तो म्हणजे शैतान. त्याच्याशिवाय आमचा शत्रू नाही. हे आमचे रक्ताचे भाऊ बहीण आहे, हे आमचे रक्ताचे बहिणी आहेत. होतील गैरसमज, होऊ शकतात, पण आम्ही शत्रुत्व ठेवू शकत नाही. आम्ही शत्रुत्व ठेवू शकत नाही. ज्याच्या मनात कपट आहे, ज्याच्या मनात शत्रुत्व आहे, तो अजून ख्रिस्ताला ओळखलं नाही. कारण ख्रिस्त म्हणतो, एका गालावर मारल्यावर दुसराही पुढे कर. अरे त्याला तर इतकं मारण्यात आलं, त्याने त्या वधस्तंभावरून पहिला उद्गार काढतो, हे बापा यांना क्षमा कर. नीतिसूत्राचं 24वा अध्याय, नीतिसूत्र 24, 17 आणि 18 मध्ये लिहिलं आहे. नीतिसूत्र 24, 17 आणि 18 दिला आहे, तुझा वैरी पडला तर त्याबद्दल आनंद मानू नको. तो जमीन दोस्त झाल्याने तुझे मन उल्हासू नये. उल्हासले तर ते परमेश्वर पाहिल आणि त्याला ते आवडणार नाही, आणि तो त्याच्यापासून आपला क्रोध फिरवेल. तुझा वैरी पडला तर त्याबद्दल आनंद मानू नको. तो जमीन दोस्त झाल्याने तुझे मन उल्हासू नये. ख्रिस्ती लोकांसाठी आपला शत्रू, जरी तो शत्रू आहे, माझं हित करणारा आहे, माझं वाईट करणारा आहे, मला नेहमी माझ्या बदनाम्या करत फिरणारा तो व्यक्ती आहे, जर तो पडला, तो का पडला? त्याच्या ह्या करण्यामुळेच देवाने त्याला पाडलं. आणि जरी देवाने त्याला पाडलं, मी आनंदित होऊ नये, मी उल्हासित होऊ नये. कारण तसं केलं तर देव काय करेल? असले देव त्याच्यापासून आपला क्रोध फिरवेल आणि तो माझ्यावर येईल. काय वाटतं, काय केलं पाहिजे आम्ही अशा वेळेस? आमचा शत्रू पडला, आमचा वैरी पडला, त्याला मी जाऊन हात दिला पाहिजे. नसल तो क्षमा मागत, मी जायला पाहिजे. मला समजतं ना, मी जायला पाहिजे. असं केल्याने मी त्याच्यावर निखाऱ्याची रास करत असलेली आहे, नाही का, प्रीतीची. आणि त्याचा मोबदला त्याला मिळेल तर मिळेल, त्याच्या कैक पट मला मिळेल, हा फायदा आहे. पण आम्ही काय करतो, त्यांनी एक केलं, मी अजून त्याचं किती वाईट करेल, तो कसा संपेल, याच कॉम्पिटिशन मध्ये आज चर्चेस सैतानाने ताबा धरून बसलेले आहेत. खोटी आहे, तटी आहे, वैरभाव आहे, सोबत बसतो, सोबत बोलत नाही. आणि म्हणून वरून म्हणतो
ख्रिस्ताच्या शरीराचा भाग आहे. ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर जेव्हा मी आठवतो, माझे अश्रू जर निघत नाही, मला त्याने जी किंमत मोजली ती समजली नाही. त्याची किंमत तर 30 रुपये केली, आम्ही तीच करतो, 30 रुपये. जर त्या वधस्तंभावर खेळलेला येशू आम्हाला समजत नाही आणि आम्ही बघतो की आमचा शत्रू पडला तर आम्ही उल्हास करू नये, आनंद करू नये, आणि हीच गोष्ट दाविदाच्याच मुलाने लिहिलेली नाही का इथे नीतिसूत्रात. आणि तोच दावीद, त्याला कोणी शिकवलं या गोष्टी? आज तर आम्हाला वाचायला आहे, आम्हाला समजतं. त्याला कोणी शिकवल्या? उगाचच त्याला म्हणत नाही देव की तू माझ्या मनाच्या, माझ्या अंतःकरणाच्या सर्वात जवळचा व्यक्ती तू आहे. आपल्या शत्रूला क्षमा करणं, तो उदारपणा दाखवणं दाविदाकडून शिकलं पाहिजे. आणि असं म्हटलेलं आहे की हा साप, हा सैतान भुरळ घालतो, हवेच्या कानात त्यांनी इतके गोड शब्दाने भुरळ घातली तिला. आम्हाला वाटतं सैतान शिंग लावलेला आणि ते टोकदार भाल्यासारखी शेपटी घेऊन आमच्या समोर येईल. तसा आला तर कोण फसेल? दूर जाईल त्याच्यापासून. सैतान चांगल्या रूपात, सर्वात सुंदर देवानी कोणाला बोलवलं आहे? तर त्या लुसिफराला बोलवलं आहे. असं लिहिलं आहे एझेकियलच्या पुस्तकात, तो सर्वांग सुंदर आहे, असा कोणताही अवयव नाही की तो शेपलेस आहे. सर्वांग सुंदर, परफेक्ट आहे. त्याच्यासमोर कोणता हिरो नाही. आणि तो आला, तो काही बोलण्याच्या आधीच अर्धे बेहोश होऊन जाते त्याला पाहून, इतका सुंदर. ते सगळे साऊथ कोरियन विसरून जातील. आजचे तरुणी सगळे ते साऊथ कोरियन तरुणांच्या मागे नाही. काय मुलींना प्रश्न, कोणाशी लग्न करायचंय आमचं, ते म्हणतात नाही कोरियन मुलाशी करायचं. तिथं काही नाही त्याच्यासमोर. आणि तो फसवण्यासाठी आमच्याकडे तो सुंदर आहे, सर्वात सुंदर आहे. वरून तो ती भाषा पण इतकी त्याची सुंदर आहे, प्रेमळ आहे, मीठ भाषा आहे. आणि म्हणून गोड बोलणाऱ्यांवर भरोसा ठेवू नका. गोड बोले धोका देतीलच, पण जो निषेध करतो, असं लिहिले आहे आपल्या बंधूचा निषेध कर, त्याचं ताडण कर, कारण तो भानावर येईल, तो शुद्धीवर येईल, तो करेक्ट होईल आणि तो देवाच्या मार्गावर वळेल. पण आम्हाला काय वाटतं, जो कठोर बोलतो, कडक बोलतो, निषेध करतो, तो आमचा शत्रू होऊन जातो. आम्ही त्याचा द्वेष करतो. जो आम्हाला सुधारू इच्छितो तो आम्हाला आवडत नाही. जो आमच्याशी गोड बोलतो तो आम्हाला प्रिय असतो. कोणत्याही आजाराचं औषध घ्या, कडू असतं नाही का? कडू औषधानेच आजारी बरी होती. आणि देवाचं वचन सांगतं आपल्या बंधूचा निषेध कर, त्याला भानावर आण, त्यांना टाळ्यावर आण, यासाठी की आता माझे 2 शब्द, पण तुमचा सार्वकालिक जो नाश होणार आहे त्यापासून बचाव होणं महत्वाचं आहे. ना की गोड बोलून थोड्या वेळेसाठी सांत्वन करून घ्यायचं, स्वतःचं समाधान करून घ्यायचं. आणि हा सैतान त्या सापाच्या रूपात फिरत आहे, गोड बोलण्याच्या स्वरूपात फिरत आहे. आणि आम्ही बघतो, असं कोणतरी म्हटलंय की आम्ही सापाला कुठे मारतो? जर साप दिसला तर त्याला आम्ही कोणत्या भागाला मारतो? शेपटीला मारतो? कुठे मारतो? त्याचं डोकं फोडतो. पहिली गोष्ट साप दिसला रे दिसला, आम्ही त्याचं डोकं शोधतो, ते कुठे आहे, आणि ते डोकं पहिले ठेचायचा प्रयत्न करतो, कारण त्याचं सर्व शक्ती त्या डोक्यात आहे. त्याचे विचार, त्याच्या प्लॅनिंग, त्याच्या कल्पना,
तो बोलला रे बोलला माझ्याशी गोड शब्द, ते थेट संपवायला पाहिजे. जर आम्हाला बरं वाटायला लागलं, आमचं मनोरंजन व्हायला लागलं, मला चढवायला लागले कोणीतरी, माझ्या हवा भरायला लागले कोणीतरी, समजून घ्या माझं नाश अट आहे. आणि कोणीतरी म्हटलेलं आहे, सापाला मारण्याची योग्य जागा कोणती आहे? सापाला मारण्याची, ठेचायची योग्य जागा कुठे असेल, तो अंड्यातून निघाल्या त्याला मारलं पाहिजे. थोडा वेळ बी त्याला वाढायला वेळ दिला ना, तो नुकसान करून देईल. जिथून तो निघतो तिथेच मारायला पाहिजे. जिथून आमच्या कानात पहिला शब्द येतो तिथेच ते संवाद तोडायला पाहिजे. पण माफ कर बाबा, मला तुझं काय ऐकायचं नाही, कारण माझ्याकडे सत्यवचन आहे. मला कोणाकडून भविष्य ऐकायचं नाही, कारण इथे पृथ्वीवर असताना आणि पृथ्वीवरून तिथे गेलेले असताना सर्व काही दिलेलं आहे. आता कोणतं भविष्य मला ऐकायचं आहे? म्हणून हे प्रॉफेट, हे सगळे मितभाषी, हे भविष्य सांगणारे देवाच्या सेवकाच्या रूपात फिरत आहे. स्वतःला ते सेवक, स्वतःला ते काय काय ते म्हणतात. आणि आम्ही, कारण हा सैतान स्वतः तेजमय दूताचं रूप धारण करून येतं असं लिहिलं आहे. आणि ते आमच्यामध्ये आज घुसलेले आहेत, शिरलेले आहेत आणि कितीतरी लोकांना विश्वासातून दूर केलं आहे. लोकांना आजार बरं करायला आवडतात, व्हायला आवडतात. लोकांना आपलं भविष्य ऐकायला आवडतं. लोकांना आमची भरभराट झालेली ऐकायला लागते आणि त्याला बरोबर माहिती आहे यांना काय ऐकायला आवडतं, यांच्या कानाची खाच काय आहे त्यांना बरोबर माहिती आहे. आणि तो त्याच गोष्टी पसरवतो. पण सत्यता, देवाचं वचन यापासून लोक दूर जात आहे. तो आम्हाला की दाविदाकडे म्हणतो, मी शौलाला मारलेला आहे. हा पा त्याचा मुकुट, हे पा त्याचे बाहूचे म्हणजे हाताला लागणारे जे आभूषण होते तो त्याला तो दाखवतो. पण काय झालं? दावीद काय म्हणतो? 14 वचनात, पहिले शमूएल, दुसरे शमूएल पहिला अध्याय, आपण परत तिथे येऊ. दावीद काय म्हणतो? ही सर्व फुशारकी ऐकल्यानंतर दावीद काय म्हणतो? हा सर्व कळवळा पाहिल्यानंतर दावीद काय म्हणतो? ही सगळी स्वतःविषयी समोरच्याने दाखवलेल्या आपुलकीबद्दल दावीद म्हणतो, परमेश्वराच्या अभिषिक्ताचा वध करण्यास हात चालविण्याची तुला भीती कशी नाही वाटली? 16 वचनात दावीद म्हणतो, तुझा रक्तपात तुझ्याच माती असो, परमेश्वराच्या अभिषेकाला मी वधिले असे म्हटल्याने तुझ्याच मुखाने तुझ्या विरुद्ध साक्ष दिलेली आहे. काय त्याचा विचार दाविदाचे? परमेश्वराचा अभिषिक्तावर हात लावल्याची हिम्मत तुला कशी झाली? विषय संपला. तू कोण आहे मला माहिती नाही, तूने माझ्यासाठी काय केलं मला परवा नाही, पण जे तू केलं त्याचा हिशोब तुझ्या माथीने मांडल्याशिवाय राहणार नाही. हाय आवेश देवासाठी, देवाच्या अभिषिक्तांसाठी, देवाच्या लोकांसाठी. कोणी म्हटलं मी तुझ्या शत्रूचं असं असं केलेलं आहे. आज देवामध्ये आम्ही सर्व देवाच्या अभिषिक्ता. जरी आज त्याचं माझं पटत नाही, जरी आज त्याच्यामध्ये माझ्यामध्ये दुरावा झालेला आहे, मग तो सख्खा भाऊ असेल किंवा माझा शेजारी असेल किंवा कोणी असेल, पण माझ्या कळपातला एका कळपातला जर आहे आणि कोणी येऊन सांगितलं मी असं असं केलं, तिथे जाणवं खरा. तुझी हिम्मत कशी झाली त्याला हात लावायची? तुझी हिम्मत कशी झाली त्याच्या विषयी माझ्याकडे येऊन बोलायची? पण कोणी आपल्या दुश्मनाकडे विषयी आमच्याकडे बोलता आम्हाला गंमत मजा वाटते. आम्ही त्याच्यामध्ये रममान होतो. असं होत असेल तर मला विचार करावा लागेल आणि आम्हाला माझ्याकडे येऊन आपल्याला सांगावं लागेल, बाळासाहेब परत ते टाकी भरा.
बाप्तिस्माची, आणि यावेळेस उलटा बुडवा, कारण सीधा बुडून मला तू समजला नाही, मी काय पापाचा पश्चाताप केला नाही. आम्ही बी 2-3 मिनिट दाबून ठेवतो खाली, त्याशिवाय वर काढत नाही. नीट पश्चाताप. किती वेळेला येशूला वधस्तंभावर खेळणार आम्ही. ज्या माझ्या भावाविषयी कोणी माझ्याकडे येऊन सांगत असेल, माझ्या बहिणीविषयी कोणी माझ्याकडे येऊन सांगत असेल, माझं मन अधिक कलुषित करण्याचा प्रयत्न करत असेल, माझं मन अधिक त्याच्यामध्ये वाईट विचार भरण्याचा प्रयत्न करत असेल, तिथेच आडवे पाडायला पाहिजे त्यांना तर, आणि म्हणायला पाहिजे तुझा दोष तुझ्या माथे. आम्ही एक दुसऱ्यांना आलिंगन देऊन भेटले पाहिजे. माझा रक्ताच्या भावापेक्षा बहिणीपेक्षा जवळचा आहे. दाविदाकडून शिकूया उदारपणा. तू माझी नफरत करत असेल, तू मला शत्रू समजत असेल, तू माझा नाश करायला टपलेला असेल, तू माझं अहित पाहणारा असेल, तू माझी हानी करणारा असेल, तू तुझं बघ, मी तसा नाही, मी जाऊन तुला भेटतो. ना की 4 जमल्यावर चहाड्यां चुगल्या करत बस. आशीर्वाद विसरूनच जायला पाहिजे. तुझी हिम्मत कशी झाली देवाच्या अभिषिक्तावर हात उचलायची. दाविदाने कपडे फाडले, त्याच्याबरोबर त्याच्या लोकांनी कपडे फाडले, त्यांनी आक्रोश केला, आणि त्या शौला बरोबर त्याचा मित्र कोण होता, त्याच्याबरोबर त्याचा मित्र होता शौलाचा मुलगा योनाथान. योनाथान देखील तिथे मारला गेला, आणि तो तिथे थांबत नाही. तो शौलाला आठवून, योनाथाला आठवून तो रडत आहे, तो आक्रोश करत आहे, आणि तो एक पूर्ण गीत लिहित आहे. त्याला विलाप गीत म्हणतात. विलाप गीतातील काही गीत दाविदाने लिहिले आहे, आणि त्याच अध्यायात 17 पासून म्हणजे 19 पासून जर आपण पाहिलं, दावीद विलाप गीत लिहित आहे. त्याचं वर्णन करत आहे, शाऊल कसा आहे, कसा वीर आहे, योनाथान कसा वीर होता. आणि एक शब्द तो योनाथानाविषयी लिहितो, तो मला माझ्या हृदयाला लागून गेला. आता योनाथान मेलेला आहे. 26व्या वचनामध्ये बघा दावीद योनाथानाविषयी काय सांगतो. तो म्हणतो, माझ्या बंधू योनाथाना, मी तुझ्याकरिता विवळ होत आहे. तू मजवर फार माया करीत असत. तुझे मजवर विलक्षण प्रेम होते, स्त्रियांच्या प्रेमाहूनही ते अधिक होते. स्त्रियांच्या प्रेमाहूनही ते अधिक होते. एवढं प्रेम योनाथाचं दाविदावर होतं. इतकी घट्ट मैत्री त्यांच्यामध्ये आहे. त्याचा बाप ह्याला मारायला शोधत आहे, आणि हा दाविदाला सगळ्या खबरबात तो पुरवत आहे, दाविदाला वाचवत आहे. मी तो विषय टाळला मुद्दामून, योनाथानाचा आणि दाविदाच्या मैत्रीचा. एवढं प्रेम. एक स्त्री त्या पुरुषावर प्रेम करते, त्या प्रेमापेक्षाही जास्त प्रेम योनाथान दाविदावर करतो, आणि स्वतः दावीद त्याविषयी सांगत आहे. जीव की प्राण दावीद योनाथानासाठी आहे, आणि हा विवाह झालेला आहे दावीद त्याच्यामुळे. त्याला इतका संताप आला, त्या निरोप आणणाऱ्या अमालेखाला तिथेच मारलं. तिथेच वेळ घालवली नाही. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी उदारपणा आणि क्षमाशीलता हे गुण आपल्या अंगी आत्मसात करणं किती गरजेचं आहे. पण आम्ही किती उलट करत आहोत आज मंडळांमध्ये. बघा,
आपल्या परिवारामध्ये बघा, आपल्या अंतःकरणात आज झाकून बघूया, आपण डोकून बघूया, खरंच मी तसा आहे का? माझं अंतःकरण माझ्या वैऱ्याप्रती, माझ्या शत्रूप्रती खरंच प्रीतीने भरलेलं आहे का? मी खरंच त्याला क्षमा करू शकतो का? जर कोणी माझ्याजवळ माझ्या शत्रूंची बातमी घेऊन येतं, त्याच्या अरिष्टाची, त्याच्या दुःखाची, मला आनंद होतो की माझे कपडे फाडतात, मला दुःख होतं. हे जरी कोणी पाहत नसल माझ्या अंतःकरणाची अवस्था, तो पाहत आहे. आणि ती परीक्षा आहे तराजू सारखी. या तराजूचं पारड माझ्या शत्रूविषयी झुकत आहे की मला आनंद होत आहे, त्याच्यासाठी मी रडत आहे, त्याच्यासाठी मी आक्रोश करत आहे की त्याच्यासाठी उलट मला आनंद होत आहे, उल्हास होत आहे. आणि बॅलन्स वर देव पाहत आहे आणि माझं पारड जर झुकत आहे, देव आशीर्वाद देणार आहे, पण मला आनंद होत आहे. प्रियानो, मग माझं काही खरं नाही. आज जर सर्वांमध्ये दाविदासारखं अंतःकरण होईल ना, उदारता आणि क्षमाशीलता, आमच्यामध्ये कधीच भांडण राहणार नाही. आमच्यामध्ये एक दुसऱ्याप्रती कधीच कपट राहणार नाही. परत आम्ही एक दुसऱ्याच्या चुकल्या चाहड्या आम्ही करणार नाही. परत कधी आम्ही चार लोक जवळ समोर आल्यावर आम्ही कोणाविषयी बोलणार नाही. उलट चार लोक जवळ येऊन चला त्याला हात देऊ, त्याला उचलू, त्याला उभं करू. ज्या चार मित्रांनी जेव्हा त्यांना कळलं येशू अमुक अमुक घरात आलेला आहे, त्यांचा मित्र तर बाजेवर आजारी आहे, त्यांनी पर्वा केली नाही. त्या चौघांनी त्या बाजे सकट त्या मित्राला उचललं. येशू ज्या घरात होता, गर्दी होती, त्यांना आत शिरता नव्हतं येत. त्यांनी काय केलं? त्या घरावर चिरले, घराचे छप्पर त्यांनी बाजूला केलं आणि त्याच्या मित्राला खाटी सकट येशू समोर सोडलं. हे चार मित्र आम्हाला हवे आहे मंडळीत. हे चार मित्र आम्हाला हवे आहे प्रत्येक कुटुंबात. हे चार तरुण आम्हाला हवे आहेत प्रत्येक मंडळीमध्ये, जे एखाद्याला वाचवण्यासाठी काहीही करायला तयार आहे. त्या घरमालकाची पर्वा केली नाही त्यांनी येशू काय म्हणेल हे पण त्यांनी विचारात आणलं नाही. त्यांचं फक्त एक विचार, आम्ही कधी ह्याला घेऊन जाऊ, कारण हा नक्की तिथे बरावणार आहे, तर येशूकडे आम्ही कधी आणू, हा विचारात ते होते. आणि जेव्हा त्यांनी आणलं, येशूने तो बाजीवर पडलेला व्यक्ती पाहिला नाही, येशूने त्या चौघांना पाहिलं आणि त्या चौघांचा विश्वास पाहिला आणि येशूने त्याला बरं केलं. आज समाजामध्ये लोक बरे होत नाही, त्याला कारण चार मित्र आहे, कारण विश्वास ठेवत नाही. ते म्हणजे मी आहे ना आम्ही आहे. आणि सगळे आजारी घरी पडलेले आज बाजेवर आध्यात्मिक रीतीने आजारी आहेत. हे का नाही? कारण आम्ही ती बाजे सकट उचलून आणले नाही. कसे आणायचे? चल रे बस रे मोटरसायकल असे नाही, जिथे झोपला तिथून तसंच उचलून आणायचं. कारण तुला समजत नाही पण मला समजतं की तुला बरं होणं किती गरजेचं आहे. ही भावना आमच्यात असली पाहिजे ना की अरे भोगत येतो, त्याचा शिक्षा भोगत आहे, त्याच्या पापांची शिक्षा भोगत आहे. आम्ही काय करतो? मदत तर करत नाही, वरून लेबल चिटकवतो, तो पापीच एक आणि त्याच्या कर्माची फळं तो भोगत आहे आणि तो भोगतच आहे, भोगतच राहील. लेबल चिटकवतो. कोण आहे आम्ही? कोणी अधिकार दिला न्याय करायचा? कोणावर लेबल चिटकवायचा अधिकार कोणी दिला? हा पापी आहे, हा धार्मिक आहे, हा नीतिमान आहे. कोण आहे? आम्ही येशूची जागा घेतो का? त्याच्यासाठी नाही, आम्हाला ती बाजे सकट हे लोक आणावे लागेल. जिथे असल तिथून आम्हाला आणावं लागेल. आणि दाविदासारखा उदारपणा, दाविदासारखा क्षमाशीलता आत्मसात आम्ही केलं पाहिजे. आम्ही बघतो शाऊल अनेक वर्षापासून दाविदाचा द्वेष करत होता. पहिले शमूएल 18 अध्याय, पहिले शमूएल 19, पहिले शमूएल 21, पहिले शमूएल 23 हे अध्याय जर वाचले, शाऊल एक सारखा दाविदाच्या मागे आहे, दाविदाला मारण्यासाठी तो पाहत आहे. त्याची इच्छा होती की दाविदाला जीवे मारावे आणि त्याचा तो पाठलाग करत होता. पाठलाग. पहिले शमूएल 23 अध्याय 14 वचन, पहिले शमूएल 24 अध्याय 1 ते 3 वचन. पण जेव्हा दाविदाला शाऊलाला ठार मारण्याची संधी आली एका गुहेत, जेव्हा शाऊल होता झोपलेला, दाविदाने
त्याला पाहिलं आणि तो दावीद त्याला जाऊन तिथे मारू शकत होता, पण दाविदाने त्याच्या झग्याचा एक कोपरा कापला, दाखवायला की शाऊला मी तुला मारू शकत होतो, पण एका देवाच्या अभिषिक्तावर हात चालवणं माझ्या हातून न हो. जरी तू मला शोधत आहे मारण्यासाठी, जरी तू माझा घात करण्यासाठी माझा पाठलाग करत आहे, रानात फिरत आहे, 30,000 लोक घेऊन तो त्याचा शोध करत होता दाविदाला मारायला. 30,000. जिथे कुठे दावीद सापडल नक्कीच शाऊलाने त्याला मारलं असतं, 1% पण याच्यात काही डाऊट नाही. उलट शाऊल दावीद अबनेझराचे कान उघाडणी करतो की एका वेळेस ते त्याची सुरक्षा करायला चुकले, म्हणून त्यांना दोष लावतो त्या सेनापतींना, कसं काय तुम्ही लापरवाह राहिले, कशी काय त्याच्या सुरक्षेमध्ये तुम्ही चूक केली. आता सगळे शास्त्रभाग वाचायला वेळ नाही. काय काय विचार दाविदाचे. आणि म्हणून त्याची पूर्ण सुरक्षेची काळजी घेण्यात 1 शमूएल 26 अध्याय 15 वचनामध्ये अबनेझर अयशस्वी राहिला म्हणून दाविदाने कडक शब्दात त्याची निर्भत्सना केली की परत अशी लापरवाही शाऊलाच्या सुरक्षतेमध्ये करता कामा नये. परमेश्वराचा अभिषिक्त म्हणून दाविदाने सतत शाऊलाची सातत्याने समर्थनच केलं. आणि त्याच्या मृत्यूनंतरही त्याचा सन्मान कसा वाढेल हेच त्यांनी पाहिलं. त्याची बदनामी होऊ नये, त्याची छीत होऊ नये हेच दाविदाने पाहिलं. त्याने आपल्या बरोबर आपल्या लोकांना देखील ते विलाप करत आहे, तिथे आपल्या लोकांना एक चांगलं शिक्षण दिलं. सूड घेण्याचं शिकवलं नाही, पण चांगलं शिक्षण त्याने दिलं. आपल्या